यो वेलकम बॅक टू द चॅनल गायज. आय होप यू ऑल आर सेफ अँड गुड. स्वागत तुमच्या सर्वांचं नवीन व्लॉगमध्ये. टायटल बघून समजला असेल की हा व्लॉग कशाबद्दल आहे. होली व्लॉग 2K23. गेट रेडी. आता चालू मी सध्या भांडूपला, काही तिकडे होळीच्या आदल्या दिवशी रात्री एक मस्त फंक्शन असतं. फंक्शन म्हणजे हे असतं, बघा तुम्ही व्हिडिओमध्ये मला समजेल. तर चला निघूया, पहिल्या भांडूपला जाऊ, मग नंतर सकाळी परत मला लवकर घरी यायचं इकडे होळीचं काम करायला. आणि यावर्षी रंगपंचमी या ब्लॉगमध्ये, लास्ट इयरच्या ब्लॉगमध्ये रंगपंचमी नव्हतं, कारण की माझा सीनच आहे की माझा फोन वॉटरप्रूफ नव्हता लास्ट इयर. आता नवीन फोन घेतला, वॉटरप्रूफ आहे. पण टेन्शन नाही मला, मी ब्लॉग बिंदास करू शकतो. ओके, गेट रेडी. मस्त ब्लॉग होणार आहे हा पण. One hour later. बापरे. काकी बोलतो तयारी करायच्या आधी जेवून घ्या. हा पोरगी असता तर मी कधी स्माइल ब्रो. त्याला कशाला आणलं. ब्लॉग आहे, सबस्क्राईब कर. डेब्यू ब्लॉग त्याचा. गणपतीत कुठे बोलतो रेक्सा असे कपडे घालत नाही. बोल एक. हे रेक्सा सुद्धा नसतं बरं. हा रिक्षा काला नव्हता. पटापट टाईमपास. यतिशा नाजूक नाही, कोरी नाही, ती फटाफट रगड. काय खातात? क्लिप दे मला बघा. तू काय करतोय आमचा अवतार? झुमका वाली पोहर खायला पाहिजे. ब्लेंड झालं पाहिजे. हे नाही नवरी आली. नवरी आहे? वाचणार नाही मग तू. नवरी चपटली. यो आहे की तो आहे. यो 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 आहे का? आपण नवरा आई ग, मला अशी असं आहे ना. कशी तो काय करतोय? कशात टाकतं, ज्याच्यात टाकायचं आहे. त्याची 12वी आहे सध्या. हो विचार रे, अभ्यास करता. अरे ब्लॉग ऋतुज काकी कोण आहे? ऋतुज काकी. कदम वहिनी. कदम वहिनी. अडकरला का बोलते? हडकर वहिनी. अडकरला काय बोलते? सही मेकअप कर. आम्ही 2 मिनिटं तिथे खाली कर ना मेकअप कर. सफेद दिसलं पाहिजे अजून. त्याची केस गोल्डन आहेत ना, मग आता डार्क हवायला. अरे कलर अपोजिट होतोय. पहिली पप्पी कोणाला? तुझा काय पहिली पप्पी कोणाला? रेड लाव. रेड लाव. पण तोच बघितलेला वाटतं. खतरला आहे. त्या दिवशी आम्ही मला पण 5 वाजले.
उशीर जायला तर लेट कमाला भेटतील खड्ड्यावर. दादू यो बघ माझा गल्ला. काय अरे यो माझा पैशाचा गल्ला. ठेव तुझ्याकडं नाही तर पडल खड्ड्यान. रंगीबेरंगी फुलपाखरू. अहो मी तोच जो मोठे मोठे टाकतो. लेख लेख अहो लेख टाकतो. मी थकते, सुनील थकते, साक्षात सुनील थकते, वाटतो सगळ्यांचे पत्ते. मीच तो पत्रकार युट्यूबर सुनील थकते. तुमच्या भांडूप गावातील व्यवस्था, परंपरा, उत्सव याची ख्याती ऐकून सगळ्यांची माहिती घ्यायला आलोय हो. आणि मी ते वृत्तपत्रात छापून आणणार. पायऱ्या पंचपत्र छापून आणणार. वृत्तपत्र म्हणजे पेपर मध्ये छापून आणणार. पेपर वागे ओरंजो तुम्ही वापर. मी याला जरा देते गावांची माहिती बरोबर. शेठ यावा हे आमचं गणपती मारुती मंदिर आणि यो आमच्या गावांचा गोल रस्ता. या रस्त्याची खासियत माहिती का तुला? तू 80 घोष नाही तर 80 घोष बेडशीट तू आहेस. पण दादूस मी या गावात एंट्री मारली तेव्हा मला ठिकठिकाणी ओलावा दिसत होता. आणि केवढा तो घाणवास, केवढा तो घाणवास. असं काय असतं इथे? याचं काय सांगू मी तुला. जिचं आहे तिला बोली ते आहे. तो ओला रस्ता आणि तो घाण वास ते काय आहे? तुला आमची ताज्या नवऱ्याचा वास घाण येतोय का? मग त्या सुके बोंबलाचा वास कसा आवडतो तुला? सुक्या बोंबलाचा वास. आय एम लव्हिंग इट. कडक कडक हा? कापू का तुझा कडक बोंबी? जे मी विचारतोय त्या प्रश्नाचं उत्तर तर द्या मला. आमचा जुना मार्केट पहिला पाटणावरच होता. तो तोडून तवे लावून हिमाबादला नेऊन ठेवलाय. आम्ही सगळे तवाच बसायचो मावळं विकायला. पण आमचं गिरायक तेवढं लांब येवायला कंटाळा करतात. याचाच फायदा या भैया लोकांनी घेतला. ते गावात जाऊन सोसायटीमध्ये जाऊन मावळं विकायला लागले. याचाच परिणाम आमच्या धंद्यावर झाला. म्हणून आम्ही आमच्या दारालाच मावळं विकायला लागलो. त्यामुळे थोडं थोडं का होईना पण आमचा धंदा होतो. आणि आमचं घर आमच्या नवऱ्याच्या धंद्यावरच चालतं. हा आमचा पारंपरिक धंदा आहे. अहो बरोबर आहे तुमचं. तुमचा हा पारंपरिक व्यवसाय आहे. पिढ्या तुम्ही हा व्यवसाय करताय आणि तो तुम्ही सांभाळलाच पाहिजे. अहो तुम्ही तर इकडचे मूळ निवासी आहात ना? हा चल शेठ जा पुढं. टुनुक सानी बाल फेड. अरे दादूस मी बघतोय तुमच्या गावात ही जुनी घरं तशीच आहेत. अहो जर काय दुर्घटना घडली तर किती जीवित हानी होऊ शकते. आणि किती ती नवीन बांधकाम अर्धवट आहे तो का? कशासाठी? शेठ याचं तर उत्तर तुला तो बिल्डरच देईल. थांब त्याला बोलते मी. तू हिला घेऊन या साईटवर जा. मी हिला घेऊन ही साईट पुरी करते. दादूस
यो बिल्डर कमी आणि बिल मोठा करणारा जास्ती वाटतोय. बघ हातार बघ त्याचं, हातार बघ. काय रे, ही अशी अर्धवट कामं का सोडले? रात्रभर ताट करत बसण्यापेक्षा कामं पूर्ण करा. आता काय सांगू तुला रात्री, कोणी घर बांधायला घेतलं तर आपलीच माणसं आपली मारतात. काय कंप्लेंट मारतात, मग येतात BMC वाला फटका मारायला, म्हणजे घरावर हातोडा मारायला. पण या गावांच्या लोकांना समजत नाही कोण कैसं घर बांधते ते, किती कर्ज काढतात, किती लोन काढतात. अरे आपल्या बायकोची मंगलसूत्र दागिना विकतात, ठेवतात घर बांधायला. यांना काय पडले कंप्लेंट करायला? बरोबर आहे तुमचं, एकदम बरोबर 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 बरोबर. अहो सगळ्यांकडे पैसा असतो असं नसतं ना. कोण आपल्या आयुष्यभराची पूर्ण कमाई त्या घरावर खर्च करतो. आपलं कसंही असो, छोटा मोठा छोटा मोठा छोटा मोठा. अरे शेठ, काय छोटं ना काय मोठं. अरे घराबद्दल बोलतोय मी. आपलं घर कसंही असो, छोटं व मोठं, ते आपल्यासाठी स्वर्गच असतं. बघा लोकांनो, हा विचार तुम्हाला करायलाच पाहिजे. उद्या ही वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते आणि आपल्याच गाववाल्यांना आपण पुढे जाण्यापासून रोखण्यापेक्षा त्यांना चांगल्या कामात मदत करा. याद आ गया कोई झूमती चली हवा. वाह, काय आवाज आहे. कोण आहे हा सिंगर? वा वा वा, यो आयला आपल्या गावांचा हिमेश रेशमिया आणि वडापाव फेम पांड्या. कवा कवा आयचं वाटते का तुझा आवाज भारी आहे का तुझं वड. काय तू वड्याच्या पिठान पुल्ला तर नाही करत? अरे हा असं काय करतोय? याला याची सवयच आहे पीठ कालवाची. अरे हलवल्याशिवाय मजा कशी येईल वडा खायला? आज आपल्या गावात होळीची सोंगा आहे, तिथे दिलीपने डीजे लावलाय, तिथे पोरांना द्यायला गेलेलो. काय? अरे ते नाही, वडापाव आणि सँडविच द्यायला गेलेलो. दादूस घेऊन यायला आपल्या दुकानात, मी याच्यासाठी बनवतो स्पेशल लांबा वडा. अरे शेठ, आमच्या गावाने इश्यू झाला होता, गाववालं ना भाडोत्री. ये बघ, आयचं आमच्याकडे काय नाही. त्याचं उदाहरण यो पांड्या आमच्या सुकान बोल दुकान बोल सगळ्यांनी आमच्या बरोबर असतं आणि आम्ही पण त्याच्या बरोबर असतो. आयचं काय नाही, गावात त्यांचा पण प्रोग्राम असून दे, होळी असून दे, दिवाळी असून दे, गणपती असून दे, सगळी लोक आमच्यासाठी सारखीच आहेत. सगळ्या गावांची हीच खासियत आहे, आमच्या जो आयला तो आमचा जायला. आवरं सगळं करून पण शासन आमच्या गावांना झोपडपट्टी म्हणूनच घोषित करतात. एकदम बरोबर बोलला दादा. मुंबई ही खरी आगळ्या गोळ्यांचीच आहे, पण या आधुनिक दुनियेत सरकारला तुमच्या गावठण कोळीवाड्याशी काहीच पडलेलं नाहीये आणि तरी तुम्ही तुमची परंपरा आणि संस्कृती जपून ठेवलेली आहे. यासाठी खरंच तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि म्हणूनच तुमच्या गावातल्या या समस्या मी नक्कीच वर्तमानपत्रात मांडेल. पण जर तुम्हाला मुंबईत खरंच तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल, ती म्हणजे तुमच्यातली एकता. तुमच्या समाजाच्या हितासाठी जर तुमचे कोणी भाऊ बंधू जर काही काम करत असेल तर तुम्ही नक्कीच त्याला साथ द्या आणि नेहमी एकत्र राहा. दादा
एकदम चांगले दिवसाला तू गावा नाही आहेस. आता आयलायस तर आमच्या आगरी कोल्यांचा पाहुणचार घेऊन शिजा. आज आमच्या गावात सोंगार नवरा नवरीचा प्रोग्राम आहे. तो चल मग मजा बघायला. आपली खास एंट्री आहे एक. चल मग काढ बाहेर तुझा काय दादूस? रिपोर्ट बद्दल बोलते मी. तुला काय वाटलं? पैसा नाही दादूस, तू पैसा सगळ्याचा चेक करत असतास ना. चल मग जा आणि उठव त्याचा. दादूस याचा तर पहिल्यापासून उठलेला आहे. काय बोलतस? झोपेन तर सगळ्यांचं तुटलेलं असतंय. पण मी त्याला उठवायला सांगते. कुठे कुठे हे मी कुठे? तू इथे कालच तिरुमलाचं खोबरेल तर लावलंय. अरे दादूस पण तू हास कोण? तुझी जात काय? तुझी पात काय? हा 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 हा. मी नाही मानत कंची जात पात. पण माझं सामान बघून सगळ्यांच्या जातात गोट्या कपालात. ओके गायज, ब्लॉग इकडे एंड नाही झालेला आहे. या ब्लॉगचे मी 3 पार्ट करतोय. 3 दिवस 3 पार्ट. म्हणजे हा वाला ब्लॉग आहे 5 मार्चचा. उद्या येणारा जो ब्लॉग तो असणार आहे 6 मार्च आणि म्हणजे होळीचा. आणि परवा येणारा जो ब्लॉग तो असणार 7 मार्च म्हणजे रंगपंचमीचा. माहिती आहे होळीचा ब्लॉग मी 1 महिना लेट टाकतोय, पण जरा माझी एक्झाम वगैरे सीन चालू होते म्हणून मी जरा ब्रेक घेतलेला यूट्यूबकडे 1 महिन्याचा. आता कन्सिस्टंट आहोत आपण, कंटिन्यू आहोत. आता व्हिडिओज 3 चॅनलवरती कंटिन्यू लाईव्ह स्ट्रीम वगैरे होणार आहे आपली. मस्तपैकी मजा येणार आहे बघायला. आणि अजून एक अनाउन्समेंट आहे. आपला चॅनल ऑलमोस्ट आता 200 सबस्क्रायबरच्या जवळ. हा वाला चॅनल ज्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बघताय हा चॅनल 200 सबस्क्रायबरच्या जवळच आहे. फक्त 4 किंवा 5 सबस्क्रायबर बाकी आहेत. 200 सबस्क्रायबर झाल्यानंतर मी एक ब्लॉग टाकेल चॅनलवरती ज्याच्यामध्ये मी माझ्या 200 सबस्क्रायबर्सचं अनाउन्समेंट करेल. त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचे क्वेश्चन विचारू शकता. #AskChaitya हे टाकून #AskCRS टाका. #AskCRS टाकायचं त्या कमेंट सेक्शनमध्ये आणि क्वेश्चन विचारायचं. Q&A मस्त होणार आहे. मजा करू आपण Q&A. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कमेंट करायला विसरू नका. शेअर करा, गरज आहे, शेअर करा व्हिडिओला. ॲट दी एंड से गुड डू गुड अँड नेव्हर गिव्ह अप. मी चाललो, भेटू तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये जो असणार आहे होळीचा. ओके. आणि परवा रंगपंचमी तर यावर्षी पण आहे. कारण की फोन वॉटरप्रूफ आहे, आपल्याला पाण्याचं काही टेन्शन नाही आहे. ओके, बाय बाय.